प्रभू, कित्येक वर्षापासून ही गोड गोड बोरं तुमच्यासाठी वेचून आणत आहे. खावे प्रभू, खावे. बंधू, खा लक्ष्मण. खा लक्ष्मण. जय जय श्री राम. राम राम जय जय श्री राम. राम श्री राम. राम जय जय श्री राम. राम राम जय जय श्री राम. राम श्री राम. राम जय जय श्री राम. गोड आहेत ना? यांच्या प्रशंसेकरिता माझ्याजवळ शब्दच नाही. किती वर्षांनी असे वाटत आहे माता कौशल्या खाऊ घालत आहे. लक्ष्मण, अशी गोड फळे तर भगवंतांनाही वैकुंठात मिळत नसतील. हे सर्व माझे गुरुदेव महामुनी मतांगांच्या प्रभावामुळे आहे. त्यांच्या तपोबलांच्या प्रभावामुळे या वनातली फुलं कधीच कोमेजत नाही आणि फळे कायम स्वादिष्ट राहतात. आणि प्रभू, या आश्रमाच्या चारही बाजूंना समस्त प्राणी आपली हिंसक वृत्ती सोडून देतात आणि परम गुरु जेथे बसत त्यांच्या चरणाशी वनातील सिंह, गाय आणि बकरी सगळे एकत्र पाणी पित असत. त्यांना परलोकाची आज्ञा होऊन तर वर्ष लोटली, परंतु आजही ज्या स्थानावर बसून ते यज्ञ करत असत त्यात आजही एक दिव्य पुंज प्रलाक्षित आहे. प्रभू, किती पवित्र असेल ते स्थान आणि किती भाग्यशाली आहात आपण. अशा परम गुरूंची सेवा करण्याचे भाग्य आपणास प्राप्त झाले. प्रभू, ज्या दिवशी आपले त्रिकुटात आगमन झाल्याचे कळले त्याच दिवशी माझे गुरु आश्रमातील सर्व मुनींना सोबत घेऊन दिव्य विमानात बसून आपल्या धामी निघून गेले आणि माझ्यातील भक्तिभावाचे प्राधान्य पाहून मला या झोपडीत राहण्याचा आदेश दिला आणि म्हणाले, एक दिवस प्रभू श्रीराम आपल्या अनुज लक्ष्मणासोबत या आश्रमात येतील. बस त्यांच्या केवळ दर्शनानेच तुला आपल्या भक्तीचे फळ मिळेल आणि त्याच्या पश्चात तू आमच्या इथे निघून ये. म्हणजे त्यांना आमच्या आगमनाचे ज्ञान पूर्वीपासूनच होते? होय प्रभू, ते म्हणाले होते की एक दिवस प्रभू श्रीराम आपल्या भार्याच्या शोधात येथे येतील आणि तू त्यांना महाबली सुग्रीपर्यंत जाण्याचा मार्ग सांगशील आणि त्यांना हेही सांग
महाबली सुग्रीवांशी मैत्री करून ते रावणावर अवश्य विजय प्राप्त करतील. आणि मग सीतेसह आनंदाने अयोध्येला जातील. आपण हा समाचार सांगून जणू आपल्या परमगुरूंचे साक्षात दर्शन घडवले आहे. आता कृपा करून आम्हास हे सांगा की आम्ही महाबली सुग्रीव पर्यंत कसे पोहोचावे. इथून पुढे जाऊन एक पंपासूर नावाचं सरोवर येईल. त्याच्या दक्षिणी तटापाशी ऋषी मूग आणि मालाद्री नावाच्या 2 पर्वतशिखा दिसतील. बस त्यातच महाबली सुग्रीव आपल्या 4 मंत्र्यांसोबत राहतात, ज्यात हनुमान नावाचा आपला एक चिरपरिचित भक्तही आहे. त्याच्या सहाय्यतेने आपण महाबली सुग्रीवांची भेट घ्याल आणि आपल्याद्वारे त्यांचं हे एक महत्वपूर्ण कार्यही पूर्ण होईल. प्रभू माते, आपल्या या आश्वासनाला आम्ही आशीर्वाद मानतो. आता आपण कृपा करून आम्हाला त्या स्थानाचे दर्शन घडवावे जिथे आपले परमपूज्य गुरु तपस्या करत होते. अवश्य प्रभू, अवश्य. यावे प्रभू, यावे यावे. या प्रभू, या या. बघ लक्ष्मण, जेव्हा मनुष्य स्वार्थाची सीमा ओलांडून परमार्थाच्या भूमीत तपस्या करतो तेव्हा त्याच्या शक्तीत किती तेज असते. ज्या ऋषींनी हिंसेच्या ह्या प्रदेशात अहिंसा आणि धर्माची ज्योत पेटवली होती, तिचा प्रकाश इतक्या वर्षांनीही कमी झाला नाहीये. माते, आता आम्हा जाण्याची आज्ञा द्यावी. माते, आज्ञा तर त्याआधी आपण मला द्यावी रघुवेंद्र. आणि त्याही आधी आपणास आपली भक्ती आणि भक्तीचे ज्ञानही मला द्यावे लागेल. प्रभू माते, मी आपल्या गुरुजनांकडून 9दा भक्तीचा महिमा ऐकला आहे. तो मी आपणास मनापासून ऐकवतो आणि आपणही त्याला मनापासून धारण करावे. प्रथम भक्ति संगति संतों की, दूजी नित प्रभु कथा प्रसंग, तीजी निस्वार्थ गुरु सेवा, चौथी प्रभु गुण गान के संग. प्रभु चर्चा सुवेद इंद्रिय वश, बड़ी देव से संत की भाषा, करी संतोष ना सोच बुराई, निश्चल मन प्रभु पर विश्वासा, निश्चल मन प्रभु पर विश्वासा. आता मला माझ्या गुरुदेवांजवळ जाण्याची आज्ञा द्यावी. प्रभू माते, आपला मार्ग भक्तीच्या ज्योतीने प्रकाशमय होऊ दे.
बंधू, लक्ष्मण, वसंत ऋतूत वनाची शोभा खूप मनोहर होते. जानकीला हा काळ खूप प्रिय होता. परंतु आज न जाणू कोणत्या अवस्थेत असेल, काय विचार करत असेल. बंधू, त्या आपल्याबद्दलच विचार करत असतील. त्या स्वतःपेक्षा तुमची काळजी करतात. लक्ष्मण, माझ्या हृदयात वारंवार हाच विचार येतो. माझी सीता माझ्यापासून वेगळी होऊन अधिक काळापर्यंत जीवित राहू शकेल. असा विचार करू नये बंधू. वहिनी एक साहसी आर्यकन्या आहेत. भले कितीही दुःख येवोत, त्या विचलित होणार नाहीत. त्यांना आपल्यावर पूर्ण विश्वास आहे की आपण त्यांना नक्की शोधाल, आणि ह्याच विश्वासाच्या आधारावर त्या जीवित असतील. ईश्वर करो असेच असो. आम्ही लंकापती रावणाची पत्नी मंदोदरी आहोत. उचित झाले असते की आपण इथे न येता आपल्या पतीजवळ असता आणि त्यांना समजावले असते की त्यांनी जे केले आहे ते अत्यंत अनुचित केले आहे आणि आम्हास तात्काळ आमच्या पतींजवळ पाठवायला सांगितले असते. त्यांचा सामना आमच्या पतीसोबत झाला तर ते त्यांची काय दशा करतील ह्याची त्यांना कल्पना देखील नाही. योग्य झाले असते या स्थानी येण्याऐवजी आपण आपल्या पतींजवळ असता आणि एका परक्या स्त्रीचे धोक्याने अपहरण करण्यासाठी आणि बलपूर्वक इथे आणून आपल्या पतीपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना धिक्कारले असते, त्यांचा तिरस्कार केला असता. तुम्हास काय वाटते, आम्ही असे काही केले नाही? आम्ही आमच्या पतींना या दुष्कर्मापासून खूप अडवले. आमच्याकडून जितका प्रयास करता आला आम्ही केला,
आम्ही जाणतो आणि समजतो देखील की याचा परिणाम काय होणार आहे, आणि त्या परिणामासाठी मी खूप भयभीतही आहे. बस मनात एक आशा आहे की आमच्या पतींनी केलेल्या दुष्कर्माचे ओझे जीवनात केलेल्या आमच्या सत्कर्माने आपल्या खांद्यावर घ्यावं, आणि वेळ आल्यावर आपल्या पतींनी आमच्या पतींना जीवनदान द्यावं. महाराणी मंदोदरी, आम्हास क्षमा करा. आम्ही जाणतो आमचे पती शीघ्रच येतील. धन्य आहे आपला दृढ संकल्प आणि आपली पतिभक्ती. आणि आम्हासाठी आपली पतिभक्ती वंदनीय आहे. मंदोदरी, स्वामी, आपण केव्हा आलात? जेव्हा तू सीतेच्या विचारांमध्ये मग्न होतीस तेव्हा. कधी कधी तू हे विसरतेस. तुझा पती लंकेशाकडे एक नाही 10 मस्तिष्क आहेत विचार करण्यासाठी, आणि 20 डोळे हे पाहण्यासाठी की कोणाच्या मनात काय चाललं आहे. आणि जो काही चक्रवात वादळ तुझ्या मनात चालू आहे तो रेखांच्या रूपात तुझ्या कपाळावर आलेला आहे, आणि त्याने आम्हाला सतर्क केलं आहे आणि चिंतितही. कारण तू आमची पत्नी आहेस, सर्वात प्रिय पत्नी, सर्वात पहिली. लंकेश, आपली प्रिय पत्नी असतानाही आपण सीतेला उचलून इथे लंकेत घेऊन आला. राक्षस आहोत ना, पराक्रमी आणि बलशाली राक्षस, सौंदर्याचे पुजारी. पण तू का चिंतेत दिसत आहेस? कितीतरी सुंदर स्त्रिया आहेत आमच्या अंतःपुरात, ज्यांना आम्ही आसपासच्या प्रांतांमधून पळवून आणलं आहे. त्यांच्या बाबतीत तर तू आम्हाला कधीच काही बोलली नाहीस. मग सीता, जर एका सदस्याला त्यागून पूर्ण परिवाराचे रक्षण होऊ शकते तर त्या सदस्याला त्यागायला हवे. लंकेश, मी आपणासमोर हात जोडून विनंती करते, आपण सीतेला त्यागावं. ईर्ष्या, हा? ईर्ष्या झालीये तुला मंदोदरी. असं वाटत आहे की तुला आभास झालेला आहे की लवकरच सीता लंकेची स्वामिनी होईल, म्हणूनच तो तिला लंकेत राहू देऊ इच्छित नाहीस, हो ना? परंतु तू विसरत आहेस, सीतेला आम्ही लंकेत घेऊन आलोय, आणि आता सीता सदैव लंकेतच राहील. बंधू, आपण ऋष्मुख पर्वतावर तर पोहोचलो.
परंतु ह्या विशाल पर्वतावर आपण वानर राज सुग्रीवांना कसे शोधावे? महाराज सुग्रीव, महाराज सुग्रीव, काय झाले नील? महाराज, पंपा सरोवराच्या पुढे 2 अनोळखी व्यक्ती ऋषीमुख पर्वताच्या दिशेने निघालेत. काय सांगतोयस नील? हो तात जांबुवंत, आणि ज्या प्रकारे ते वारंवार ऋषीमुख पर्वताकडे पाहत आहेत असे प्रतीत होते की जसे ते शिखरावर पोहोचण्याचा मार्ग शोधत आहेत. आणि हो, आणि ते आपल्या संभाषणातही वारंवार महाराज सुग्रीवांचे नाव घेत होते. आमचे नाव? काय बोलत होते आमच्या संदर्भात? ऐकलंस तू? हो महाराज, एक दुसऱ्याला सांगत होता की अवश्य महाराज सुग्रीव ह्या ऋषीमुख पर्वताच्या शिखरावर राहत असणार आणि आपणास शीघ्र त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधायला हवा. अर्थात त्यांना इथला मार्ग ठाऊक नाही. यावरून हे सिद्ध होतंय की ते या प्रदेशामध्ये नवखे आहेत आणि इथे प्रथमच आले आहेत. परंतु हेही सिद्ध होते की ते महाराज सुग्रीवांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष घेऊन आले. त्यांना महाराजांची भेट घ्यायची आहे की आक्रमण, याचा विचारही करायला हवा. तू योग्य बोलतोस नील. हे जाणून घेणं आपणासाठी आवश्यक आहे की ते इथे कशासाठी आलेत आणि त्यांना इथे कोणी पाठवलं आहे. म्हणजे आपणाला आशंका आहे की त्यांना महाराज वालींनी पाठवलं आहे. हो तात जांबुवंत, याच गोष्टीची आशंका आहे आम्हास. परंतु महाराज, वाली त्यांना इथे कुठल्याही कारणाशिवाय का पाठवतील? ते जाणतात की ज्या राजांचे राज्य त्यांच्यापासून हिरावले ते जीवित असेपर्यंत त्याला पुन्हा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. आणि जोवर त्यांचे मंत्रीगण त्यांच्या सोबत आहेत ते अवश्य काही ना काही षडयंत्र रचत असणार. अशा अवस्थेत त्यांचे हे प्रयत्न असणार की कसंही करून आपणास संपुष्टात आणावे. तू योग्य बोलतोयस नल. यासाठीच भ्रातांनी 2 मनुष्यांना पाठवले असणार ज्यांनी आम्हास कोणत्याही प्रकारचा संदेह होऊ नये. तू कुठे पाहिलंस त्यांना? महाराज, पर्वताच्या मागे तराईवन प्रदेशात. कसे दिसतात ते? त्यांची वेशभूषा काय आहे? वेशभूषेवरून तर कुणी तपस्वी वाटतात, परंतु त्यांचे खांदे वीरांचे आहेत आणि त्यांनी आपल्या हाती धनुष्य बाणही धारण केले आहे. तुम्ही सगळे एकमेकांच्या विपरीत बोलत आहात. मला हे सांगा, ते तपस्वी आहेत की योद्धे आहेत? ते दोन्ही आहेत. दोन्ही? काही कळत नाही आहे. माझ्या लक्षात येत आहे, वाली जाणून बुजून त्या व्यक्तींना इथे का पाठवतील? ते महाराज सुग्रीवना भेटायला येतील, सहायता मागण्यासाठी किंवा भिक्षा मागण्यासाठी, परंतु त्यांचा मुख्य उद्देश असेल आपला हेतू जाणणं. कसला हेतू? हाच की किष्किंधाचं राज्य पुन्हा हिसकावण्याचं काही षडयंत्र तर रचत नाही आहोत. परंतु त्यांच्याजवळ धनुष्यबाण का आहेत? यासाठीच की आपण असावधान किंवा
शस्त्रहीन असू तर संधी साधून आपल्याला संपवून टाकावं. ह्या रोजच्या आशंकेचा अंत का नाही करत महाराज? कसं? किष्किंधाचं राज्य त्यांच्याकडून हिसकावून घ्या महाराज. हे संभव नाहीये तात जांबुवंत. वाली इतका शक्तिशाली आहे की आम्ही एकटे त्याच्याशी युद्ध नाही करू शकत. यासाठी आम्हाला कुणा शक्तिशाली मित्राची आवश्यकता आहे तात जांबुवंत, जो आमची साथ देऊ शकेल. मी तर म्हणतो की वालीच्या या 2 हेरांना पकडलं जावं आणि त्यांच्याकडून किष्किंधाची सगळी गुपितं जाणून घेऊन दरबारी आणि मित्रांमध्ये फूट पाडण्यासाठी त्यांचा वापर केला जावा महाराज. हे योग्य आहे. परंतु महाराज, हे दोघे वालींनी पाठवले आहेत की नाही याचा शोध घ्यावा. परंतु याचा खुलासा होईल कसा? आपल्या सर्वांमध्ये सर्वाधिक बुद्धिमान हनुमान आहे. हे रहस्य जाणून घेण्यासाठी त्यांना तिथे पाठवलं जावं. ते वेळ आल्यावर बळ आणि बुद्धी दोन्हीचा प्रयोग करू शकतात. आपण अगदी उत्तम बोललात तात जांबुवंत, परंतु हनुमान कुठे आहे? महाराज, हनुमान इतके तेजस्वी आहेत की त्यांनी आपल्या बालपणात सूर्याला लाल फळ समजून आपल्या मुखात ठेवले होते. नल, तू जा आणि हनुमानाला घेऊन ये. जशी आज्ञा महाराज. बंधू, एवढे शक्तिशाली कोण असू शकते ज्याने पूर्ण धरणी हलवली? असेल कोणी दुराचारी, ईश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानाने उन्मत्त झाले, अथवा 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 असेल कोणी प्रभूंचा परमभक्त, जो सर्व शक्तिमान होऊन कृतज्ञ झाला असेल. चल पुढे जाऊया. होय. बंधू, असं वाटतंय तो महाशक्तिशाली मायावी आपल्या जवळच आहे. प्रभू, आपण कुठे आहात प्रभू? प्रभू, आपण मला दर्शन का देत नाही आहात प्रभू? का देत नाही आहात? हे प्रभू, मला सांगण्यात आले होते की आपण मला प्रभू श्री रामांच्या रूपात दर्शन द्याल. प्रभू,
आपल्या भक्ताला आणखी ताटकळवू नका. दर्शन द्या प्रभू. लक्ष्मण, असे वाटत आहे जसे कोणी मला हाक मारत आहे. कोण? बंधू, हे पावलांचे ठसे. बंधू, बंधू, तिथे कोणीतरी आहे, पहा. महावीर, नल, आम्हास का हाक मारत आहेस? नल, फळे ग्रहण करणार अतिशय स्वादिष्ट आहे. आता नाही, नंतर. महाराज सुग्रीवांनी आपणास अतिशीघ्र बोलवले आहे. ही हसण्याची वेळ नाही हनुमान, निघण्याची वेळ आहे. महाराज सुग्रीवांनी आपणास बोलवले आहे आणि तेही शीघ्र, अतिशीघ्र. आम्ही कधी म्हणालो की आम्ही येणार नाही? नल, आमचं म्हणणं ऐक. ही फळे तूही खा, अतिशय स्वादिष्ट आहेत. नाही खाल्ले तर पस्तावशील. शीघ्र चला हनुमान. आम्ही म्हणालो ना, आम्ही हे केळी खाऊन येतो, तू जा. नाही महावीर, मी आपणास सोबत घेऊनच जाणार. आम्ही म्हणालो ना, तू जा, आम्ही येतो. मी तर आपणास सोबत घेऊनच जाणार. आम्ही इथे आहोत नल, आम्ही इथे आहोत. आम्ही सांगितले होते ना, तू जा, आम्ही येतो. आता आम्ही जातो, तू ये. बंधू, आपण ज्या महाशक्तिशाली मायावीबद्दल बोलत होतो, असं वाटतं की तो फलाहारी आहे आणि कदाचित तो केवळ केळ्यांचे भोजन करीत असेल. परंतु आपला तो शत्रू आपल्या समोर का येत नाही? तेच तर बंधू, आपल्या येण्याच्या आधीच न जाणे तो कुठे लुप्त होतो. लक्ष्मण, जर तो आपला शत्रू असेल तर अवश्य तो आपल्या आणि महाराज सुग्रीवांच्या भेटीत बाधा आणतो आहे. परंतु तो ह्या गोष्टीशी अनभिज्ञ आहे की आम्ही आमच्या आणि सीतेच्या मध्ये कोणतीही बाधा येऊ देणार नाही. चल पुढे जाऊया, कदाचित तो आपल्याला पुढे भेटेल. प्रणाम महाराज. सुखी रहा. महाराज, आपण माझे स्मरण केलेत? पवनपुत्र, आपणासाठी एक खूपच महत्वपूर्ण कार्य निश्चित केलं आहे.
विलंब करणं हानिकारक ठरू शकतं. असे कोणते कार्य आले आहे? हनुमान, ऋषिमुख पर्वताच्या खाली तराईच्या वनामध्ये दोघे जण मनुष्य रूपात फिरता आहेत. वेश तपस्व्यांचा आहे, परंतु बाण वीरांचे आहेत. त्यामुळे असं वाटत आहे की ते वालीने पाठवलेले हेर आहेत, जे आपल्याला संपवून टाकण्यासाठी इथे आले आहेत. तू आम्हा सर्वांमध्ये बलवान आहेस, म्हणूनच तू जाऊन त्यांना पकड आणि आमच्या समोर घेऊन ये. मग आम्ही वालीच्या विरुद्ध त्यांचा वापर करू. तात जांबुवंत, आम्ही त्या 2 मनुष्यांना केवळ संदेहात पकडू? ही कोणती बुद्धिमानी आहे? ते शत्रू आहेत वा मित्र, हे जाणून घेणे आपल्यासाठी परम आवश्यक आहे. याचा निर्णयही तुम्हीच करू शकता. तात जांबुवंत योग्य बोलत आहेत की तुम्ही बळ आणि बुद्धीमध्ये आम्हा सर्वांपेक्षा बलवान आहात. तुम्ही छद्मरूप घेऊन त्यांच्या जवळ जा आणि शोध घ्या की ते कोण आहेत, कोणत्या हेतूने आले आहेत, आणि संधी मिळताच आपल्या बळ आणि बुद्धीचा वापर करून त्यांना आपल्या ताब्यात घ्या. जर ते तुमच्या आवाक्याबाहेर असतील आणि कोणत्याही प्रकारचे भय असेल तर त्वरित आम्हास गुप्त संकेत पाठवा. आम्ही त्याच वेळी ऋषिमुख पर्वताच्या गुहेचा त्याग करून कुणा सुरक्षित ठिकाणी निघून जाऊ. महाराज, जर आम्ही असताना आपणास पलायन करावे लागले तर हनुमानाच्या जीवनाचा काही अर्थ नाही. आपण निश्चिंत राहावे महाराज. ते ज्या कुणा शत्रू पक्षाचे असतील, देव, असुर, किन्नर, गंधर्व वा मनुष्य, आम्ही असताना आपणास कुणी हानी पोहोचवू शकत नाही. आपण केवळ मला आज्ञा द्यावी. आमचे मन
ह्या दोघा अपरिचित ऋषींच्या प्रती का आकर्षित होते आहे? जसे जांबुवंतांनी सांगितले तसेच दोघे महातेजस्वी आहेत. आमचे ध्यान वारंवार त्यांच्या चरणांपाशी का जाते आहे? बंधू, बहुतेक हीच ती 2 पर्वत शिखरे असावीत. परंतु आपण आधी कुठे जावे? बंधू, पुढे जाण्याचा मार्ग थोडा दुर्गम वाटत आहे बंधू. ते पहा लक्ष्मण. काय? समोरून कोणीतरी येत आहे. दिसण्यावरून तर सज्जन पुरुष वाटत आहे. चल, ह्यांनाच मार्ग विचारू. बंधू, दिसण्यावरून तर हे कोणीतरी पंडित वाटत आहे. परंतु या निर्जन आणि दुर्गम स्थळी हे कोणत्या हेतूने आले असावे? बंधू, आपण जरा सावधगिरीने यांच्याशी बोलणी करावीत. आम्हास हे यांचे खरे रूप वाटत नाही. लक्ष्मण, वनात आल्यापासून तुझा स्वभाव शंकेखोर झाला आहे. अनुभवच असा काहीसा आलाय बंधू. ते पहा, हे पंडित आपल्याच दिशेने येत आहेत.